की जो विश्वास अहिल्यानगर शहराच्या जनतेने या युतीवर टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही अशा प्रकारचं काम आपल्याकडून झालं पाहिजे। निवडणूक संपलेल्या आहेत, भावनेच्या भरामध्ये कुठलंही असं कृत्य जे या विजयाला डाग लावल असं कोणाच्या हातून घडता कामा नये। ही जबाबदारी प्रत्येकाची आहे। यापेक्षा कोणी सत्ता आल्यानंतर काय घ्यायचं आहे हे निर्णय निवडणुकीपूर्वी केले जातात। युती एका विश्वासावर असते आणि त्या विश्वासावरच आम्ही काम केलं आणि त्याच विश्वासाने पुढे जाणार आहोत। नेमकी बैठकीचा काय विषय होता? नाही, बैठकीमध्ये सर्व नवनिर्वाचित निवडून आलेले नगरसेवक आणि विशेषतः जे निवडून येऊ शकले नाहीत अशा सगळ्यांना आम्ही आज एकत्रित केलं। प्रत्येक निवडून आलेला व्यक्ती आमदारांची वेळ मागत होता, माझी वेळ मागत होता आणि मग प्रत्येकाला वेगळी वेगळी वेळ देण्यापेक्षा सगळ्यांचा सन्मान आम्हाला दोघांनाही करायचेच होते आणि म्हणून खरं आज सगळ्यांच्या सत्कारासाठी ही बैठकीचं आयोजन करण्यात आलं। त्याचबरोबर ही गोष्ट देखील आम्ही सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविकांना सांगितली की जो विश्वास अहिल्यानगर शहराच्या जनतेने या युतीवर टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही अशा प्रकारचं काम आपल्याकडून झालं पाहिजे। निवडणूक संपलेल्या आहेत, भावनेच्या भरामध्ये कुठलंही असं कृत्य जे या विजयाला डाग लावल असं कोणाच्या हातून घडता कामा नये। ही जबाबदारी प्रत्येकाची आहे आणि अशा प्रकारे एक पारिवारिक वातावरणामध्ये आजची आमची बैठक संपन्न झाली। त्यासाठी अजून आरक्षण जाहीर होण्याचं बाकी आहे, अशात आपण काही नियोजन करतोय का? नाही, आता शेवटी सर्वात प्रथम गट नोंदणी होणं आवश्यक आहे। गट नोंदणीचं प्रक्रिया पार पडल्यानंतर महापौराचा पदाचं आरक्षण निघाल्यानंतर परत एकदा आमदार साहेबांनी मी बसेल आणि दोघांपैकी जे काही समन्वय आमचा यापूर्वी झालेला आहे त्या समन्वयाने आम्ही चालणार आहोत। यापूर्वी झालेलं आहे का? आमचा सगळा समन्वय यापूर्वी झालेला होता। संख्याबळामध्ये कोणाचं किती येईल यापेक्षा कोणी सत्ता आल्यानंतर काय घ्यायचं आहे हे निर्णय निवडणुकीपूर्वी केले जातात। युती एका विश्वासावर असते आणि त्या विश्वासावरच आम्ही काम केलं आणि त्याच विश्वासाने पुढे जाणार आहोत। त्यामुळे काय निर्णय झाला काही नाही, जसं तुम्हाला शेवटच्या दिवशी आमचे उमेदवार कळाले तसं तुम्हाला 15 मिनिटापूर्वी निवडीच्या दिवशी कळेल महापौर किंवा उपमहापौर कोण होणार आहे, तो काय आज सांगायचा विषय नाही।